उन्हामध्ये चमकते सगळे हो म्हणजे जी नवीन फूट आलेली आहे तुम्ही दिलेल्या SCT वैदिकच्या पोषणामध्ये ती फुटीची ताकद काय बघा. हे पान बघा कसं चमकते बघा. असं पान तुमचं कधी चमकलं का याच्यापूर्वी? नाही. म्हणजे हे पान चमकते ऑइली वाटतं. तुमच्या चेहऱ्यावर चमक आली म्हणजेच तुम्ही आतून काय आतून खुश आहे. जेव्हा झाड चमकतं ना तेव्हा त्याच्या आतमध्ये समाधान आहे. म्हणजे शेतकऱ्याला एवढं तर कळायला पाहिजे ना. डॉक्टर होते ही गोष्ट आहे जवळजवळ 25 वर्षापूर्वी. MS होते ते MS. पण गेल्या 7 वर्षापूर्वीपर्यंत ते बिगर सलाईनचे सिरियस पेशंट रिपेअर करायचे फक्त इंजेक्शन. त्याच्याकडे जर आई एखादी बाळाला घेऊन जर आली गावाकडचे लोक म्हणजे थोडेसे गावंडळ का ते सांगायचे ताई ह्याला बाळाला असं एक एक थेंब पाजायचं. हे ड्रॉपर आहे त्याला चमच्यानी पाजताना थोडंसं पाजायचं नाही तर ते उलटी कर. मग ते असं समजून सांगायचं. एकदा समजून सांगायचं दोनदा समजून सांगायचं आणि तिसऱ्यांदा सणकण कानामागे द्यायचे. ते आईच्या त्या ही वस्तुस्थिती आहे. त्या काळामध्ये सासूरवाशिनी स्त्रिया असायच्या त्यामुळे त्या शब्द सासू पुढे बोलत नव्हते. त्या माणसाचा गुण म्हणजे गुण. ते काय म्हणायचे डॉक्टर अहो औषध रामबाने डॉक्टर रामबाने पण तुम्ही ते जर व्यवस्थित दिलंच नाही घरी गेल्यावर टेक्नॉलॉजी एक नंबर आहे पण तुम्ही जर त्याचं व्यवस्थापन जर वापरलं नाही तुम्ही तर रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही डॉक्टरला आणि औषधांना बदनाम करा. म्हणाल या डॉक्टरचं काय येत नाही गुण येत नाही. तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा तुम्हाला कधीच गुण येणार नाही कारण खोड तुमच्यात आहे. मग ती खोड घालवायचं काम तो डॉक्टर करायचं. मी तर म्हणतो त्यांनी ती एक कानामागं मारण्याचे सुद्धा 100 रुपये फी घ्यायला पाहिजे. आता हे जे काय तुमच्या बागा सलावर चालले ना ही शेतकऱ्याच्या कानात मारलेली आहे निसर्गाने. तो डॉक्टर म्हणजे निसर्ग आहे आणि विदर्भातले शेतकरी म्हणजे पेशंट आहे त्याच्याकडे गेलेले आणि त्या पेशंटच्या कानामागं मारलेली आहे प्रकृतीने. का कळत नाही आपल्याला? कारण माझ्या लेकराला जे मी तुझी सेवा करायला पाठवलं त्याला तू विष घालतो औषधाच्या नावाखाली खताच्या नावाखाली तू त्याला रसायनं घालतो. हे रसायनं ही माती सुद्धा सांगती की मला नकोय फेकून तिथं वरतं. म्हणजे उलटी करते तरी पण कळत नाही शेतकऱ्यांना. तुम्ही SCT वैदिकचा वापर 100% करा. अमृत जलचा वापर करा. तुम्हाला हे पांढरं काही पाहायला भेटत नाही.